चला आले हां चला झाले चांगले धुतले ना हां खसखस आता मस्त फर्स्ट क्लास घेऊन जा आपल्या कोट्यात हां तिथं बांधायची मस्त तिथं गवत आहे गवत टाका चारा हिरवागार आज सगळी आता तुमच्या इकडे साहेब व्यवस्था आता हे झुला गिला सगळं सामान आपलं वादीचे पट्टे ते हार तुरे सगळं सगळं बिलकुल घंटे गिंटे सगळं काढले मी आता हां हो भाजीवर भाऊ घाला तेल गिल लावा ते सगळं तुमच्या इकडे आता समजलं ना बाकी आता मला पैशाच्या मेळ्याचं पाहा लागते त्या झाबरू आणल्या का नाही काय माहिती त्यांना आता त्याला पाठवलं होतं सकाळीच झाबरुडा नाही बा आम्हाला माहित बा काय म्हणत गेले असेल ना मग पैशाचे ते हेच ना आपला मेळा म्हणते तेच ना कोण अजून आलेच नाही का हो ना आता बाबर 7 वाजले ना हो ना त्यांचीच वाट बघत आहे ना मेळा आपल्या घराच्या समोर ठेवायच्या राहिल्या पैशाच्या कधी येते काय सांगा आता तो नाही ना मग लय दूर आणला वावरातून मग काय हो ना झाबरुडा येऊ राहिला असेल बरोबर आम्ही मग बैल बांधून टाकतो मग आणि येतो मग इथं ठीक आहे मग जेवणाचे कुकडे आमचं इकडे का घरी मग आता कुठं घरी जाता इथंच थांबा तुम्ही घरी नका जेव्हा खावायला इथंच जेवण आहे सगळं आहे मस्त आता मुगाचे वडे नाश्त्याला आहेत वडे गिडे खाजा फर्स्ट क्लास पैकी जा आता बांधून घेऊन या ते पहिलं इथंच या आपले झाबरुदादा दिसले तर त्याला घरी पाठवून देजा नाश्ता करायला इकडेच पाठवतो जेवण इकडे जा म्हणून सांगू त्याला जा मग आता बैल बांधून द्या तिकडे पाहता येईल ते बाबा झाबरुदा मस्त जमलं वाटतं बरं बरं हो सांगतो मी दिसले की सांगतो मी चला बैल घेऊन जातो मग आम्ही तुम्हीच राहिले लक्ष्मण भाऊ आता दोनच होत्या ना मला आता ते मेळा ती घेतल्या आता काय करू म्हणलं मी आता काय करू काय तुला काय काम लक्ष्मण भाऊ देऊ द्या म्हणलं दोन त्याले बाकी जाऊ द्या दोनच आहे ना घरापुढे दोनच पाहिजे ना एक दट्टा आहे तो घरात पुढचा एक दट्टा आहे राजा झुंबर भाऊ तुम्ही बी अरे गाडी म्हणजे सोडून नाही दिला तुम्ही रप रप हे आता ही चुकाटा तुम्ही काय राजा माणसा आता हे घरी काय नेऊ म्हणलं मी मा घरची सोडा ना मा घर नाही नेत मी पण तिकडे भावी सासऱ्याच्या घरी काय नेऊ तू लगा असं करतो बाकी त्याला काय नाही म्हणत मलाच म्हणतो का हे दोन आता मी घेतलं बाकी घेतले ते ना मग त्याचं कसं मग हो एक दोन द्या मा वापस द्या म्हणलं मी काय मा घरापुढे काय ठेवू तिकडे मी माय आपले भावी सासरे आहे त्याने म्हणलं राजा मेहनत सांगितलं मी काय ठेवू म्हणलं तिथं ते काय म्हणतील मला तुला पाठवलं काय तू आला काय घेऊन तोंड दाखवायला देऊ का म्हणलं मी आता काय करा आता बा मी काय म्हणतो झाबरू असं करणं तू डबल जा एक डबल जाय पण घेऊन ये काय का माणूस आहे तू आता जाऊ दे नाही आता दोन आता कुठे चालला तू वावरात आम्हाला वावरात जा काय माणसा 6 वाजता घराच्या दरवाजा पुढे लागायला पाहिजे ती मेळी मग काय आता हे आता घरी जाऊन असता तर मला वाटतं उशीर झाला 7 वाजून राहिले त्यात तुम्ही घेतल्या आता मला डबल आणा आणा म्हणलं एक आणा बा काय दुपारचं जेवण तर कमीत कमी भेटलं पाहिजे मला आणा इकडे काय झाबऱ्या लग्न नाही झालं ना अजून इतका फिरायला नलू मॅडमले सांगून राहिला जाऊ दे डबल आण काही नसते होत सांगा काय नाही आता लक्ष्मण द्या म्हणलं झुंबर एक द्या बा सगळे जण भीक मागतो तुम्हाला द्या म्हणलं मै लाज राखा म्हणलं द्या एक द्या बा जाऊ द्या बरोबर हो एक द्या देऊ द्या लक्ष्मण द्या तुमच्या बच्चा द्या लवकर द्या सांगा काय करा आता उभी नाही राहिले पोयाला लागायची सांगा ना काय नाही आता ती तुम्ही येतो डबल घेऊन येतो नलू मॅडमला सांगतो म्हणा झाबरुदाची ते फोन आलता म्हणा गाडी पंक्चर झाली म्हणा गाडी येतो डबल मेळा घेऊन मी आता काही खरं नाही बा तुला जीव नाही घालत रे बाबा नलू मॅडम नक्कीच बक्षीस हो मस्त बक्षीस एक नंबर आहे नाही 31,000 पहिला आहे ना कोण मोठे पाटील परिवार नाही का चांगला आहे दुसरा कोण आहे इचुकाटा संघटना बापा 25,000 रुपये बाबा कुठून लावली सोय लागा कुठं गाला मारला शिवलाल नाही फोटो गिटो नेन ते तिने बांधला आहेत त्या याच्यावर बॅनरवर बरोबर दिसू दे मला ते नाही शिवलाल टोयगोटे मस्त केलं राजा बक्षीस दिसला नाही पण एवढ्यात ते तिसरं कोण आहे सरपंच नाही का किती 21,000 नाही मस्त एक नंबर बक्षीस झाले काही
एक नंबर एक नंबर. मी काय म्हणतो, हो गाडी राहू दे इथंच मग, नाही का? हो तिकडे मग कसं बैल हे ते लय मोठा गोंधळ होते बरं. आपल्याला आता मोठे पाटल्या घरी जायचं आहे ना. मला वाटतं पैदलच जाऊ, गाडी राहू दे इथंच. हो म्हणजे टेन्शनचं काम नाही, निघायच्या वक्ती कसं अडचण येणार नाही. बापरे, हे आले कर बा आम्ही हे काय आला रे बा, खादोळी आला वाटते नाही का? मला आता 4 लाखाचा काही विषय काढते वाटते आता. नाही आपण आधी जरासं हालगो मालगो करायला पुरते नाही का, म्हणजे मुकाट्यान तरी बसून. अरे राम राम हो पाहुणे, राम 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 मंडळी, आले का? नाही का आमदार खासदाराच्या पळ्याला दिसून राहिला नाही, खूप चांगला टाकला का काय? अरे बापरे, शिवलाल भाऊ काय ओळखून याल राजा? काय बक्षीस गिक्षीस? हा हो 25,000 काय मस्त बाकी मार राजा, प्रगती केली पण तुम्ही. हा हो एक नंबर. आता काय ते गावासाठी करावं लागते. शेतकऱ्याचं सण आहे 25,000 काय हाताचा मैला लेखाचा. हो पण लेखाचं ते कसं आपलं 4 लाखाचं राहिलंच आहे नाही का? हो पेंटिंगमध्ये ते आपले 4 लाख आहे ना तुमचे. हाय आठवण आहे पण बाकी नाही का? थांब ना तू, आता ते 4 लाख जमा करतो तुमच्या रामपूरवाल्याला. थांबा तुम्ही. राहू दे ना, काय 4 लाखाचं. आता काय आले तेव्हा ते काही विषय नाही तसा, पण कसं असते आठवण ठेवली पाहिजे. हो पैसे कसं व्यवहार चांगला असला 4च्या जागी 8 दिले असते माणसानं. पण काही विषय नाही. हो पाहू पुढे आता. ते जाऊ दे, आता आपल्याला पोळ्याचं काय आहे. चला आता मोठ्या पाटलाच्या घरी चाललो आम्ही. चला येऊ मग. नाही तसं नाही म्हणा, जाऊ ना आपण मोठे पाटलाची. तर मी आहो ना आता सोबत, तुम्ही नका काळजी करू. पण पहिले आपल्या घरी जाऊ. आणि पैशाचा विषय म्हणता तुम्ही पिकावर तुमचा रुपया ठेवणार नाही एवढं. बाकी एवढ्या सगळ्या समक्ष मी शब्द देतो. झालं ते विषय थांबवा आता पोळ्याचं पाहू आपण. चला मग आता कसं लवकरात लवकर आता बैल सुट्टी ना. हो आता वाजले 4, हो 4:30. आता जेवण खावणं लोक करून राहिले. आता बस 10-15 मिनिटानं हो तिकडून आपलं मशाल घेऊन दपडी सनई हे ते बिलकुल आता निघणार आहे. म्हणून म्हणलं लवकर चला मोठ्या पाटलाची इथं चहा घेऊ, पटकन आपल्याला पोळ्याला जायचं आहे 5 वाजता. हो मग चला ना आता, शांतराम भाऊची इथं जाणं आपल्याला हे ते. हो चला चला. पण मी काय म्हणतो, जेवण करजा बरं आपली इथं. हो मस्त आज कसं असते पोळ्यात जेवण म्हटलं बा, चमकुऱ्याचे वडे बाबा सांगतो ना तुम्हाला, एक नंबर बिलकुल. फय वरण भात पोळी हे बा एक नंबर असते पोळ्यात जेवण. शेतकऱ्याच्या घरचं. हो 1 पीस भाज्या बिलकुल खाईला काय, आंबाडीची भाजी, याची भाजी त्याची भाजी. बिलकुल बैलाले हे बा सांगतो ना. हो 1 नंबरचा बिलकुल हे असते पुरणपोळीचा पाहुणचा. म्हणून म्हणलं तुम्ही आता कसं आले, हो चला आपल्या घरी पहिले. ए बाबा घरचे विचारून ना, फालतू इकडे तोंड मारता करायच्या. हो ना तिकडे काय दौडीत काय नाही. नाही राहू द्या, जेवण करून आलो आम्ही. बस आता उद्या करीचं पाहू ना. हो करीचा मावल बिलकुल 1 नंबर. करीत फिटवतो तुम्हाला पुरेल का? थांबा तुम्ही आता. करीचा विषय बा 1 नंबर झाला पाहिजे. जेवण खावणं हे ते उद्याच्या पैशाची व्यवस्था मीच करणार सगळी. एक ठिकाण चांगला निवडा आणि बिलकुल आपलं कार्यक्रमाचं आयोजन करा. अरे काहीच टेन्शन नका घेऊ ना, आपली जबाबदारी आहे ती. माझ्याकडे सोबत मोठे पाटला ना बिलकुल आहे बा. तुम्ही नावच काढताना हो अशी बिलकुल कर गाजवणार ना तुमची 1 नंबर बिलकुल. चला आता. हो चला. अरे पायचा मंदिर म्हणजे ठसका बसून हो. आरामानं फुरके मारा. अरे काय रे का मुशिराम बा, म्हणजे डोळ्यातून पाणी आलं, नाकातून कानातून हे बा. अरे बापरे काय तेच भाजी आहे राजा, खरंच मानलं. पण बाकी अशी यादे म्हणजे भाजी बा. हो नाही ते बा, नाही तर बाया आणि निरा पाणीच वाढवते. हो नाही ते बा, खरंच म्हणलं मानलं बा. सुनबाईच्या हाताले लय बाकी खतरनाक चव आहे राजा, लय खतरनाक भाजी बनते. पण नाही तसं काही नाही. बरं पुरणाची पोळी घ्या ना, पुरणाची. बसवते बा. 3 झाल्यात ना, हे 4थी होईल ना आता. ताटात आहे आता. बसवते बाबा. हो हे बा असं कर, फक्त तू काय कर, भजी काढून सुरू का गरम गरम भजी चालू आहे ते काढून ना. हो ते घेऊन ये ते हे राहू दे पूर्णाची पोळी. नंतर पोळ लागली तर देऊ का म्हणलं काकाजी? हा तुम्हाला देऊ का म्हणलं? हो तुम्हाला आहे ना, इकडे आहे सगळे. हो फक्त तिकडेच पहा, कधी आबाजी पहा. आबाजी घ्या ना एक. नाही ना हे बा, मी तर म्हणून स्वयंपाक आता घरीच करत होतो. पण आता हे मुंगशीराम इतका नांदा लावते. आपल्या इथं बैलजोडी आहे, तुमची इथं बैलजोडी नाही. चला बा आपल्या जिथं. हो ना मध्ये हे बा सरम वाटते असं कुठं जेवायला जाणं. हो पण आता जाऊ दे, आता काय करा. आता आपलं काय घरच्यासारखंच आहे. हो आण म्हणून मस्त गरम भजी आण. आपलं रस्ता आहे का नाही. हो तरी काढून आण जराशी. म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. मग ये घेऊन ये लवकर जा. बरं हो ठीक आहे आलेच मी. हो रस्ता तर्री नाही का? बरं हो आलेच. वडे तर राहील सांगा. अरे वडे सांग, वडे. हो वडे घेऊन येतो बाई. वडे आपल्या मुंगाचे. तेच म्हणलं. बरं झालं. पण आता काय शंकेच्याने या लागलं म्हणजे. हो ना काय आता नाही मुंगशीराम ते काय म्हणते ते काय खाडोड साहेब येऊन राहिले म्हणते. हो असं समजलं बा काहीतरी. ती येऊन राहिलेत म्हणजे तर तुमचे जवळ बी बडबू हे ते सगळेच आपली कंपनी कॉलनीतली ते त्याच्या घराजवळचे. हो आता मोठ्या पाटला सोयराच आहे ते खादोडे दूरचा. हो आता त्या कसं आता देतो म्हणे बा, करीचा खर्च करतो म्हणे, नाही कंदीला पाहिजे. हो आता काय करते म्हणे, पण ते काय लेखाचं जरा असं म्हणजे भेगा झाला रे. हो ना हे कर आहे का नाही, आपली शनिवारी आली ना रे. मग शनिवारी म्हटल्यावर आता काय कसं काय जमणार आहे आपल्याला. म्हणजे रविवार असतं तर काही जमलं असतं ते. नाही असं कसं हो, असं काय काही ना काही काजू करी म्हणा, पालक पनीर काहीतरी बनवायला लावा लागेल ना. नाही म्हणलं नाही आपलं अजाबराव. हो आता काय तुमच्या म्हणा ना, आपण काय म्हणलं काही आवड नाही. हो काय म्हणलं बा, पोळा पाले चला बा चला. हो घ्या आता. हो घ्या म्हणलं लवकर बैल सोळा टाईम होऊन घ्या, करा जेवण करा. नाही आतमध्ये बसलो होतो, चहा वगैरे पाणी येते घेतलं. आता इकडे हा म्हणतो तुम्ही. चला म्हटलं इकडेच बसा मस्त झाडाखाली. बाकी वाळागिळा मस्त आहे पण लेखा. हो ना हो चला आता. म्हटलं मस्त करमून राहिलं. पण हो ना वातावरण तसं असते गावातनी. बरं जेवण करून घ्या ना मग आता. मनोज आपलं जेवणाचं करून घ्या ना पटोपट. आता बैल सुट्टी ना बाबा. नाही जेवणाचं नाही बा, सांगितलं आम्ही त्याला. हो सुनबाई तुमच्या सांगितलं आम्ही नाही बा जेवत. जेवण करून आलेलो आम्ही. बरं असं म्हणता नाही, जेवण केलं असतं मस्त असते पोळ्याचं आपलं चांगलं. नाहीच म्हणता नाही का.
बरं आपलं काय जा ना बाबू तू हो बैल गेलं सोडा ना जा ना तुम्ही. हो तेच म्हणलं झुंबरले काही समजा काय 200-400 रुपये द्यायचे होते म्हणलं. हो कसं काय देऊ का म्हणलं मग. अरे आज 200-400 नसते होत ना. आपला कसा वर्षभराचा मेहनती माणूस आहे, आपल्या कामावर असते ना ट्रॅक्टरवर. त्याला बा हो एका ड्रेसचे पैसे आणि आपलं 500 रुपये वरताय शेला टोपी नारळ देऊन द्या. हो जाऊ तिकडे. हो जाऊ त्याला 2,000 रुपये ड्रेसले आणि 500 असे दे 3,000 देऊन दे त्याला जा. हो जा लवकर बैल सोळा आता सुटतेत बरं. हो जा टाईम होऊन राहिला आता. बरं ठेवतो मग लवकर. या तुम्ही जेवण करून घ्या मग. हो आम्ही आता मग कसं जेवणाचं करून घेतो मग. हो 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 बस येतोच ना मी. हो चला मग आतमध्येच बसून घेऊ. हो बस आता 15-20 मिनिटात बैल सुटतील, मिरवणूक निघते. हो कसं आता कार्यक्रम सुरू होते. बरोबर ठीक आहे ना. हो मी थोडंसं आमच्या मेवणी बाजीतून जाऊन येतो मग तोपर्यंत ना. हो म्हणजे कसं आता लवकरात लवकर सुरूच होऊन राहिलं नाही का. हो ठीक आहे चला मग आता. हो मोडा मीटिंग चला. रे भुसणे अलाउन्स करणं सगळ्या जोड्या आल्या पाहिजे ना एका मागं कर अलाउन्स कर. सर्व आपले शेतकरी बांधव आपापल्या जोड्या घेऊन आपल्या तोरणाखाली लवकरात लवकर घेऊन या. मिरवणूक निघालेली आहे. चला 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 लवकर चला पोळा भरत आहे. चला ना हो चला. अरे चला ना भावा चला. अरे येऊ द्या ना जोड्या. लाईने पाटला जोडी राहिली त्या शांतारामची जोडी नाही. मग येऊ द्या ना मानाच्या जोड्या राहिल्या आणि चालले आपले. चला 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 घाई करून राहिले. थांबा ते येऊ द्या सगळ्या जोड्या मागं सोयी तिथं. मावीन बुडाय भल्ला शेकड दिसून राहिला. अरे चला ना काही नाही ना. येतात मागं पुढे काही नसते मानाच्या. चला सगळेच मानाचे आहे. चल द्या रट्टा. चला चला. थांबा ना सरपंच गडबड नका करू बा तुम्ही. तुम्हाला का नाही हे बा पोया भरवायची गडबड सोळाची गडबड. मग राहिले ते कडदोडे वाटायचे ते जाबऱ्याजवळ कडदोडे आहे ते वाटा लागते. चालले आपल्या सगळ्या जोड्या घेऊन आपलं शांततेनं. गडबड नका करू तुम्ही. अरे मग एखादं गाणं होऊ द्या मग तोपर्यंत. मग निघते मग येतेच तोपर्यंत एखादं म्हणा मग काहीतरी म्हणा. आपलं हो थांब म्हणतो. हो चला करा सुरू. चल वाजव चौकडा वाजवट तपड्या टुपड्या. चला करा सुरू. आता डॅनी आता बयाळला नाही का. अरे म्हणलं ते नका म्हणू ना. अरे ते काय नागिन डॅन्स नागपंचमी आहे का डॅनी आबाजी. ते नका म्हणू. चला बस झालं चला आता चला.
चला ना ते बडबड कोण पाहिले माझ्या एक बैल धरला तर ते ना पाहिले घाबरले त्याची लवकर या तुम्ही डळ दे त्याला घेतो पलटून तरी जगना पलटू बैल हो असं झालं लागते चला काय माणसा पलट दे लवकर चला पटपट हो ना गेलं ते पुढे तपलं चला चला अरे बस करा ना बाबा डोकं फुवायचा अरे बस करा ना वाजू नका ना थांबा ना आता चला शांतरा बस थांबा चला तर आता पोळ्याचा सण आहे सगळेजण एकत्र गोळा झालेले आणि सर्वांना आता आपल्या झडत्याचा आनंद घ्यायचा आहे म्हणून भांडणं न करता अतिशय आनंदाच्या उत्सवात आपल्याला झडत्याचा जुगलबंदीचा कार्यक्रम घ्यायचा आहे तर चला सुरुवात कुकून करा शिवलाल भाऊ टोय गोटे चल द्या शिवलाल भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आपणच कोण सुरुवात करायची आपण का ठेका घेतला का चल द्या त्याला म्हणा नाही हे बा पहिला मान तुम्हाला हो कारण की मागच्या वर्षी आम्हाला तुम्ही मान दिला होता हो म्हणून यावर्षी तुम्हाला चला ज्याच्यात हिंमत असन धमक असन त्यानं म्हणा हो चला घ्या पहिली धडती चला हो आम्ही चल घरे मारती घे म्हणलं आता खांद्यावर चल दे चला ठीक आहे काही हरकत नाही आमच्या इकडून तर आमच्या इकडून हो एकच दादा मारती दादा आता माझा पादा स्वयंपाक साधा अबेला काय सुद्धा म्हणणं दादा आणखी मग करते पहिले धरती मग पार्वती पते हर हर महादेव पांढऱ्या बैलावर लाल लाल पट्टे पांढऱ्या बैलावर लाल लाल पट्टे शिवलालनं घेतली होती म्हणते दारू म्हणून शिवलालने बायको मारते घरात बाजू रट्टे बोला एक नमान गौरा पार्वती पते हर हर अरे ढाण्याचं काम अजून नाही पडलं ते हजरच आहे ढाण्या काशा घे धरती पुढची ढाण्याचा डावा हात म्हणते काशीनाथ गैबाने पुढची धरती घेऊन राहिला म्हणते माशी रे माशी गांधील माशी मारतीच्या नाकात घुसली गो माशी मुंगशीराम म्हणते काढू कशी मारतीची बुडी म्हणते राहू दे तशी आला रे आला वादळ वारा देवदाच्या गद्याले काशा घालते चारा बमण्याच्या कपाळावर वाजले रे बारा शिवलालच्या कपाटावर नाही उरली रे टिकली पैशा शिवलालनं लासला मिकली बोला एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव उजवात आला म्हणजे मैदानात आता बबनराव हेमाळे ढाण्याचा उजवात त्याला पुढची धरती या हातात काठी त्या हातात काठी मुंगशीराम गेला हो देणकेच्या वाटी देणकेनं फुगली हो मोठी छाती देणकेनं फुगली हो 56 इंचाची छाती मारती रडे हो बायकोसाठी बोला एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव समाज म्हणला आता धान्य लंगोट समाज म्हणला कंदील आपण आला म्हणजे आता मैदानात काठी रे काठी बोरीची काठी शिवला येऊन बसला आपल्या डॅनी बुड्यापाशी डॅनीनं मारली ढुंगणावर लात शिवलाच्या ढुंगणाले आली मोठी गाठ आली लय मोठी गाठ डॅनीनं मारली भुक्की तर 32 पारले दास तर बोला एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव नाही
आतापर्यंत हे पहा चूप होतं म्हणलं कंदील पुडा कसा आता पहा आबाजी हो कसं आहे मानपान ठेवतो म्हणून आता मुका तुम्ही बरं ठीक आहे ना आता कसं आता मला लागाच लागेल का मी आला म्हणते आता ढाण्या ढाण्याला मैदानात पोळा रे पोळा बैलाचा पोळा पोळा रे पोळा बैलाचा पोळा कंदील खातो व्याजाच्या लोण्याचा गोळा 60% कंदील खातो व्याजाचा लोण्याचा गोळा कंदील दिसतो सर्वांना साधा भोळा पण खातो येळा बनून पेळा आणि कंदील कापतो लोकांचा केसानं गळा मी म्हणतो कोणीतरी त्याचं घबाळ घेऊन पळा बोला एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव असं आहे ते नाही का लोण्याचा गोळा का केसानं गळा बरं बरं थांबा रे हे टुकटुक्या जरा शिल्लकच करू राहिला नाही का बरं बरं टुकटुके थांबतो आता तुझे पाहतो आता कोणी गेले या धुऱ्यावर कोणी गेले त्या धुऱ्यावर हो कोणी गेले या धुऱ्यावर कोणी गेले त्या धुऱ्यावर संतोष टुकटुके गेला देवदाच्या खोपडीवर संतोष टुकटुके गेला देवदाच्या खोपडीवर खोपडीतून पाहिले संतोषनं 7 टेंबे आणि तेंबे तेंबे करून संतोष टुकटुक मारे मोठमोठे बोंबे इचुकाचा पाठीवाले झाले लंबे आणि एक नमन बोला गौरा पार्वती हर महादेव संतोष मागणे हटायचं घे संतोष चल दे घे धरती बोला मले तुम्ही बोलता का थांबा तुम्ही आता जाता कुठं वाटीले वाटी खोबलेती वाटी वाटीले वाटी खोबलेती वाटी कंदील बुलाले कचोली ताटी कंदील बुलाले मुंगाच्या कचोली ताटी शांतारामच्या धोतलाले 56 गाठी मारत्या पागल झाला लाणीबाई साठी बोला एक नमन गौरा पार्वती हलाला महादेव शांताराम पाहा द्या 56 गाठी तुम्ही द्या मला धडा का एक चल द्या बरोबर हो ना एक गॅस लागणार आता कॅटली रे कॅटली दुधाची कॅटली कॅटली रे कॅटली दुधाची कॅटली दुधावरची साय बिबट्यानं चाटली बिबट्याले पाहून या इचुकाट्यावाल्याची हातभर फाटली बिबट्याची बोंब इचुकाट्याले झोम बिबट्याले पट्टे शिवलाल काशा बमण्याले द्या रे रट्टे बोला एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव टकलाला झुमऱ्या नाही का थांब रे झुमऱ्या थांब लेगा हो लेगा पत्र्या वानाच्या थांब चबऱ्या थांब तू आता बंडी रे बंडी जोडीची बंडी बंडी रे बंडी जोडीची बंडी झुंबर घर फिरवे देतो गावभर दवंडी आणि गुंपा बुटी फोकाटा घेऊन करते त्याची थंडी बोला एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव घे संतो दुसरी घे चल तू पटापट वाला रे वाला पतलाचा वाला रे वाला पतलाचा वाला कंदीला त्याच्यात दिले नायलंता नाला कंदील बुड्या त्याच्यात दिले नायलंता नाला मग तिला धोतली कंदील ती थाट तर कंदीला झाला सुपला साप एक नमन गौरा पार्वती हलाल महादेव काय बे म्हटलं का बस करा बस झालं आता बस झालं कौन फाटली का म्हणला आता घे ना अजून मुजरा करता का तू घे म्हणला आता कंदीलच्या चक्कीतून दळून आणला बेसन कंदील बुडाच्या चक्कीतून दळून आणला बेसन सदस्य ग्रामपंचायतचा मारुतरा दुटके करू नको ठसन देणके साहेबांना राणीला माहेरी नेऊन मारत्याला घातली होती रे यसन बोला एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव लावली म्हणते आज कंदील मुखीराम भाग रे भाग कंदील मुखीराम भाग रे भाग देशी दारूचा नाद सोडा आला रे आला बोळा आला देशी दारूचा नाद सोडा आणि इचुकाट्या वाल्याले देवदास भाऊच्या रुपयाने बोला एक नंबर गौरा पार्वती हर हर महादेव लक्ष्मण भाऊ घ्या ना एखादी सगळे मिळून घ्या एक आता घेऊनच घ्या लक्ष्मण किरकिरे धरती सादर करू म्हणते पोळा बैलाचा पोळा तूर्णाजवळ झालं पुरा रामपूर गोळा रामपुरात उभ्या झाल्या लय मोठ्या संघटना आणि काही ना काहीतरी करत राहते कुठाना शिवलाल भाऊनं उभी केली संघटना इचुकाटा कोणतीही प्रकारात उभा करते खोटा म्हणून येते त्याच्या घरावर खोटा आणि ढुंगणार बसते चांगला सोटा एक नंबर गौरा पार्वती हर हर बोला महादेव चला आता आपल्या तर लय झालं आता पण खरोखर पोळा शेतकऱ्या सण आहे हो शेतकऱ्यावर आता आपल्या चांगल्या 2-3 झडत्या म्हणायच्याच आहे देवदास भाऊ सनसने चला घ्या म्हणलं 2-3 झडत्या वांदा रे वांदा सऱ्या पिकाचा वांदा कांदा असो का सोयाबीन सऱ्या भावाचा वांदा गळ्यातलं गेलं नाकातलं गेलं पायातलं गेलं डोक्याचं बी गेलं तरी बळ्या राजाले जाग काही येईना गेलं जरी कमरीचं संघटित काही होईना बोला एक नमन गौळा पार्वती हर हर महादेव पाला रे पाला बाबळीचा पाला रे पाला बाबळीचा पाला जो म्हणते कास्तकार सुखी आहे त्याला वावरातली मुंडकं येऊन घाला बोला एक नंबर गौरा पार्वती हर हर महादेव रे मणी गळ्यातला मणी रे
मनी गळ्यातला मनी सगळे लोक शेतकऱ्याच्या भरोशावर खाते रे लोणी, पण आपल्या शेतकऱ्याचा नाही रे कोणी वाली, आपल्या गरीबाचा नाही रे कोणी वाली. बोला एक नमन गौरव पार्वती हर हर महादेव. चला चिमणराव आले वाटते नाही. घ्या ना चिमणराव, एखादी घ्या चांगली का म्हणलं पोळ्याची. घ्या घ्या. गुरं सजली सोन्याच्या थाटात, गुरं सजली सोन्याच्या थाटात, गाव दुमदुमलं पोळ्याच्या जल्लोषात, चिमुरडे नाचती थोरांची गाणी, बैल पोळ्याने उजळली गावागावाचं पाणी. शेतकऱ्याचा गौरव संस्कृतीचा सण, बैल पोळा देतो आपुलकीचा धनधन. नमो पार्वती हर हर महादेव. सगळ्यांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता झडत्याचा कार्यक्रम इथं संपू. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही सबस्क्रायबर मंडळींनी आपल्याला पाठवल्या त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी अतिशय आपला उल्हासाने आणि अतिशय मेहनत घेऊन आपल्यासाठी झडत्या पाठवल्या. खरोखर त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि यापैकी आम्ही जे काही आता लोकांची नाव घेणार आहोत ज्यांचे आम्ही झडत्या म्हटलेल्या आहे: पवनभाऊ वानखळे दिग्रस, राजेंद्र ठाकरे धानोरी दिग्रस, ॲडव्होकेट जयंत बोबडे साहेब, भारत महल्ले, विठ्ठल खरबे, सुरेश मालकर, पूनमताई ढकले, त्यानंतर सिद्धेश घाटे, त्याचबरोबर शुभमभाऊ बदरके, ABS मीडिया टाईम, पंकज ठेंगे, स्टार अभिजित, त्याचबरोबर आशिफ खान, ॲडव्होकेट श्रीकांत उगले अकोट यांनी सुद्धा आपल्याला झडत्या पाठवलेल्या आहे. अभिमन्यू मसाळ भाऊ, अशा प्रकारे गोपाल धामणे इत्यादी लोकांनी, त्याचबरोबर आपण सर्वांनी भरपूर अशा झडत्या पाठवल्या, परंतु सर्वांचे नाव घेणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता आपण बक्षीस वितरणाकरता जोड्याची पाहणी करायला पंचमंडळ जातो. त्यानंतर बक्षीस जाहीर केल्या जाईल. चला धन्यवाद. शांतता ठेवा, शांतता. बस झाला, आता 5 मिनिटात आपला निर्णय देणार आहेत. तर आता पंचमंडळांनी आम्ही जे काही ठरवलेलं आहे त्यानुसार मोठे पाटील जाहीर करतील. त्या जोड्यांना बक्षीस ते प्रदान करतील. तर आपले मोठे पाटील जाहीर करून टाका. आता जोडीचं कसं आहे, आपल्याला प्रत्येकाला आपली जोडी एक नंबरच असते. हो, पण कसं आहे आता प्रत्येकात कमी जास्तपणा काहीतरी असणारच आहे. शेवटी आता ईश्वराची घडण आहे. तर प्रथम क्रमांक जे आपल्या शरीर सुदृढ ज्या बैलाचा आहे अशी जोडी क्रमांक 1 मध्ये शांताराम घनघणे यांना प्रथम पुरस्कार 31,000 रुपये जाहीर करण्यात येत आहे. आणि महत्त्वाची सूचना, जे काही 30,000 31,000 भेटलेले आहे ते जगन आणि संकेतच्या शिक्षणासाठी शांताराम घनघणे यांच्याकडून मी त्यांना बक्षीस म्हणून देत आहे. तर त्याचबरोबर द्वितीय क्रमांक इचुकाटा संघटनेतर्फे शिवलाल भाऊ करा, जाहीर करा. तर द्वितीय बक्षीस जे काही आहे 25,001 रुपये याचे जे स्पॉन्सर आहे इचुकाटा संघटना मार्फत आहे. परंतु जे काही स्पॉन्सर आहे, जे काही देणगीदार आहे ते आहे आपला पंजाब लखलगे, जे आता सध्या पोलीसमध्ये आहे. त्यानं मला फोन करून बोलवून घेतलं आणि त्याला मला 25,000 रुपये भेट द्या म्हणून सांगितलं. म्हणून आम्ही आमच्यातर्फे नाही तर त्यांच्यातर्फे हे बक्षीस देत आहे असं आम्ही जाहीर करत आहे. आणि द्वितीय क्रमांक आलेला आहे मारुतराव धुटके यांची बैलजोडी क्रमांक 2 ठरली आहे. चला याले म्हणते परत गावाची खरोखर नाळ जुळलेली असली पाहिजे. देशाविदेशात आज 4 पैसे कमावासाठी आज लोक गेलेले आहे, पण आपल्या गावाची नाळ ते कधीच विसरू शकत नाही. गावाचं प्रेम त्यांना असते. म्हणून गावासाठी त्यांनी सुद्धा थोडंसं फुल नाही फुलाची पाकळी जर देत गेलं तर त्यांचं नाव हे अजरामर होऊन जाईल. हो, असं सर्वांनी जर सोचलं तर आपलं गाव हे एक आदर्श गाव होईल. म्हणून जे काही नोकरीवर आहे, विविध ठिकाणी आहे, त्यांनी आपल्या गावासाठी काहीतरी एखादी गोष्ट करून आपलं नाव केलं पाहिजे. चला तृतीय बक्षीस जाहीर करा. तर तृतीय क्रमांक आलेला आहे आपल्या लक्ष्मण भाऊ किरकिरे यांच्या जोडीचा 21,000 रुपये सरपंच साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. आणि चौथा क्रमांक आलेला आहे मनोज पाटील यांच्या जोडीचा 11,000 रुपये त्यांना रुमणे संघटना प्रदान करणार आहे. त्याचबरोबर सर्वात शेवटचा 5वा नंबर आमच्या नंदीबैलाचा आमच्या जोडीचा आलेला आहे. स्वतःच जाहीर करत आहे. आणि बक्षीस आपलं कंदील आबाजीकडून 5,000 रुपये घेणे आहे, बाकीचे प्राप्त झालेले आहे. तर चला बक्षीस वाटप आता इथं संपलेलं आहे. आज आता आपल्या संध्याकाळी कार्यक्रमामध्ये सर्वांना बक्षीस देण्यात येईल. प्रथम आपल्याला पोळा फोडणं आवश्यक आहे, उशीर होत आहे. ठीक आहे. एक मिनिट मोठे पाटील, माझं कसं म्हणणं आलं, झडते अतिशय उत्स्फूर्त म्हटल्या. हो, खरोखर आवडल्या. तर मला बक्षीस द्यायचं आहे आणि खरीच आता कार्यक्रम मीच करणार आहे. तर बक्षीस जाहीर करायची मला परवानगी द्या तुम्ही.
बरोबर ठीक आहे ना, द्या नाही देऊ नका. अरे तुमची इच्छा काही नाही, हे आमचं कसं एक मनोरंजनाचा भाग असते, असं काही नसते. नाही, आता खाऊ घाला लागल, नंतर मग काढा लागल. हो ना, नाही 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 नाही, मी बक्षीस तर देणारच आहे. हा, दिल्याशिवाय तुम्ही जाणार नाही म्हणून मी आलेलो आहो. तर आता खरोखर असा आनंद कुठं मिळत नाही. हो, हे आनंद मला मिळालेला आहे. तर प्रथम बक्षीस आपलं जे काही झडत्या म्हटल्या तर ते देणार आहे मी आपला शिवलाल टोयकोटे. हो, म्हणजे मागाचं काम नाही. शिवलाल टोयकोटे यांना प्रथम बक्षीस 31,000 रुपये. आणि द्वितीय क्रमांक देत आहे मी आपला काशीनाथ गैबाने यांना अतिशय उत्स्फूर्त म्हटलेलं आहे, याला 21,000 रुपये. आणि त्याचबरोबर तृतीय क्रमांक हे काय याचं नाव काय म्हटलं, ते आपलं संतोष टुकटुके. संतोष टुकटुके नवीन पात्र आहे, नवीन आलेले आहेत ते. हो, या गावात आपलं बहिणीची आहेत ते. बस बस, एक नंबर म्हटलं त्यानं, उत्स्फूर्त म्हटलं त्यानं. हा, तर त्याला सुद्धा 11,000 रुपये. तर तिघं जण तुम्ही या आणि बक्षीस घेऊन जा. हा, ठीक आहे, ओके. हा, चला आता आपल्याला पोळाफोळाची घाई आहे. हा, सरपंच साहेब आधीच देऊन द्या. आता कोणत्या तोंडाने मागायला बक्षीस नाही, काय ते देते रुपये आता माझ्याकडे पैसे आहे. हा, बरं ठीक आहे सरपंच साहेब करा जाईल. चला आता कोणीही गडबड करू नका, शांततेनं पोळा फोडायचा आहे सर्वांना. बोला हर हर महादेव. चला फोडा, चला निघा आता आपापल्या घरा. हर हर महादेवाचा, बोला हर हर महादेवाचा. बळीराजा गातो या गुणरे, सने आला बैल पोळ्याचा. अन बळीराजा गातो या गुणरे, सने आला बैल पोळ्याचा. ₹50 देते नाही, 5 रुपये भेटले तर लय मुश्किल झालं म्हणा. अरे 50 नाही ना, बरोबर आहे. आता इतक्या जोड्या, आता 50 जोड्या आहेत. हा, किती द्यायचे का, इतके पैसे असते का? हा, पाया लागायला या ना तुम्ही, मग देतो ना. हा, हो, जाऊ दे, देऊन दे म्हणलं. 5 10 देऊन दे, 10 देऊन दे. काय 10 म्हणजे काय आहे राजा? अरे कमीत कमी 50 म्हणून राहिला ते. हा, तसे 100 म्हणून राहिलो होतो आम्ही. मग द्या तुम्ही 50 परत द्या सगळे. आता मग हायच किती, जोड्याच किती आहेत? आता बैलांना ठोमरा खाल्ला, सरळ झालं म्हणलं. आता काय राहिलंच काय तुमचं? हा, झालं ना आता सगळं. हे बा, आता 10 रुपये देत तुम्हाला, याच्यापेक्षा जास्त नाही. 50 गिन्नस काही नाही म्हणलं. काय इतके पैसे नाही आमच्याजवळ. काही होते यायचं. अरे अटपणार आम्हाला इकडे पुढे जात राहिलो आम्ही. थांबा ना भाऊ राजा, पैसे घ्यायचे आहे ना मला, दक्षिणा. मग काय तर थांबा ना, पैसे घ्यायचे आहे ना. काढा लवकर, काढा बरोबर. हो, काढा 50 काढा लवकर. हा, किती जरा अजून मग वाढले तर मग अजून वाढलं. हो, 50 देऊन द्या मला काकू. देऊन द्या लवकर. काय का तुम्ही काही, बरं जाऊ दे, देऊन देतो. ताजून आहे का म्हणलं, 50 चिल्लर आहे का? मापाशी 5 पैसे आहे आता. सरले ना, आता माझ्याजवळ होते ते दिले नाही का? आता अगोदर जोडे आले ते दिले. मग आता तुम्ही आले देऊन द्या म्हणलं. आहे का मग? हा, देऊन द्या. काय का, बरं थांबा तुम्ही. हो, इथंच थांबा, मी आलो 2 मिनिटात. हा, 500 चिल्लर आणतो, बस आले की बस 2 मिनिटात तुम्हाला देऊन देतो. लवकर टाइम लवकर जा, सरपंच घरापर्यंत जा. ते त्याच्या खिशात असते, जा लवकर जा. आता येते ते कसं बोंबलं दादा.